तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे. कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. नाही, पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच. परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे. कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली, तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील. नाही, एक असं आहे की DPCचं गठन दोन एक प्रक्रियेतनं राहतं. एक तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात, त्याच्या अंतर्गत जी घटना दुरुस्ती राजीव गांधी पंतप्रधान असताना झाली, त्याच्या अनुषंगाने गेल्या 15-20 वर्षामध्ये DPC इलेक्टेड आली होती आणि त्याचं गठन होत होतं. आता त्या संदर्भामध्ये राज्य सरकार निर्णय करेल. कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निर्वाचित झाल्यात. किमान ज्या जिल्ह्यामध्ये झाल्यात तिथे तर इलेक्शन करता येईल, ज्या जिल्ह्यामध्ये नाही झाल्यात त्या ठिकाणी तसं राहील. त्याचबरोबर त्या DPCमध्ये राज्य सरकारला विशेष निमंत्रित नेमता येतात, ज्याच्यात एक विशिष्ट कलमाखाली, आणि इतरही आमंत्रित त्या ठिकाणी करता येतात. मला असं वाटतं आता ती प्रक्रिया एखाद महिन्याच्या आत पूर्ण होईल, म्हणजे निमंत्रित नेमण्याची. आता इलेक्शनचा निर्णय सरकार करेल, पण आता तो सरकारला लवकर करावा लागेल. सर, काल एक उद्योजकांची उद्योग परिषद या ठिकाणी झाली. 4,000हून अधिक रोजगाराची संधी मिळणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीचे रोजगार निर्मिती करता आली असते का? एक असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती करण्याचं काम अभ्यास सुरू आहे. आता आपण ज्याला बघतो की संबंध उत्तर रायगडमध्ये कारखानदारी आहेच, दक्षिण रायगडमध्ये धाटाव MIDC असेल किंवा महाडची MIDC अगोदरची आहेत, त्या रासायनिक उत्पादन करणार आहेत. त्याच्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये हरकत घेतली, जिथे पिण्याचं पाणी, हवेचं पाणी दूषित होत होतं त्यावेळेला. पण आज DMIC याच्या खाली विळा भागाडच्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती जमीन संपादित झालेली आहे. त्या ठिकाणी कारखानदारी येण्यास खूप मोठ्या प्रमाणावरती वाव आहे. त्या पद्धतीचे प्रयत्न आमच्या सर्वांचे चालू आहेत. त्याला गती त्या ठिकाणी मिळेल. शेवटी रोजगाराची निर्मिती करत असतानाच आपल्या नैसर्गिक समतोलावर असमतोल होणार नाही याची खबरदारी घेणं, आणि होणार असेल तर त्याची व्यापकता कमी करत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रदूषण अधिक होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला रोजगाराचे प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करता येतील. दिघी पोर्ट विकसित ज्या काय सुनावण्या आहेत त्याच्या पाठीमागे सुद्धा कारखानदारी हाच एक भाग आहे. पण मच्छीमारांचा काय मुद्दा आहे, तसेच इतर काही प्रश्न असतील ते सोडून कारखानदारीला गती मिळेल. एक मुद्दा याच्यामध्ये एक आहे की ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट रायगडमध्ये आत्ताच नाही, फार पूर्वीपासून सुरू आहे. की रायगड औद्योगिक जिल्हा म्हणूनच आपण डिफाईन केला सरकारने. रोजगारही त्याच्यात मिळाले, त्याच्यातही धुमल.